लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथील सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामावर नागरिकांची तीव्र नाराजी। माती मिश्रित वाळू, कमी दर्जाचे सिमेंट, पारद बुद्रुक नागरिकांनी कंत्राटदारावर कारवाईची केली मागणी। बातमी भोकरदन येथून। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे नुकताच करण्यात आलेला सिमेंट रस्ता फक्त 24 तासात उखडू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील सुमारे 200 फूट अंतरापर्यंत करण्यात आलेल्या या रस्ता कामामध्ये सुरुवातीपासूनच दोष दिसू लागल्याने कंत्राटदार आणि ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नागरिकांच्या मते रस्त्यासाठी वापरलेली वाळू ही माती मिश्रित असून दर्जाहीन सिमेंटचा वापर झाल्याचे स्पष्ट दिसत आहे। साहित्याचे प्रमाण अपुरे असल्याने हा रस्ता महिनाभरही टिकणार नसल्याचा आरोपही त्यांनी केला। फक्त एका दिवसभरात सिमेंटचे तुकडे निघू लागले, यावरून काम किती हलगर्जीपणे झाले असेल याचा अंदाज येतो, असे स्थानिक नागरिक साहेबराव दांडगे यांनी सांगितले। तसेच रस्त्यासोबतच नाल्यांची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने अनेक घरांसमोर पाणी साचू लागले आहे। या ठिकाणी दुर्गंधी, डासांची वाढ आणि विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। नाले नसल्याने पाणी थेट आमच्या घरासमोर साचते, ही परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे, असे रमेश काटोले यांनी सांगितले। ग्रामपंचायत आणि संबंधित कंत्राटदारांविरोधात नाराजी व्यक्त करत नागरिकांनी दोषींची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। सरकारी निधी खर्चून केलेल्या कामात असा निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही। तपासणी समितीने तातडीने लक्ष घालावे, अशी भूमिका माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर पाटील लोखंडे यांनी मांडली। दरम्यान रस्ता दर्जात्मक निकषांनुसार पुन्हा करावा आणि नाल्यांची तातडीने सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। संबंधित विभागाकडून चौकशी आणि दुरुस्तीची कारवाई लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। इकडून नालीची सोय नाही, रोडची सोय नाही, कचरा इथला 6 लिटर लेकरा बाळाला किती तकलीफ आहे दुखा सुखाची, हे कोणी कानावर घेतच नाही। आम्हाला रोड नालीची सोय करून बोलायला लागला आपण तर ते म्हणते की होणार आहे मंजुरी होणार आहे। आता कधी मंजुरी होणार आहे? तिकडे झाली इकडे झाली, मध्ये सगळं गेली ती। मग 10 वर्षापासून तेच चालू आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी राजू शहा, जालना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.